मित्रांनो नमस्कार. आज 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत. संपूर्ण देशात आज 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक आनंद, एक उत्साह या ठिकाणी आहे. आपण उभा आहोत या बौद्ध वृक्षाच्या खाली. पिंपळाचं झाड आहे, बौद्ध वृक्ष म्हणतो आपण. त्या बौद्ध वृक्षाच्या खाली आपण उभे आहोत. आपण जे हे पाठीमागं पाहताय ते आहे बौद्ध विहार. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी भारतीय संविधानाची उद्देशिका तर आपल्याला माहितीच आहे की आम्ही भारतीय लोक, म्हणजे स्वातंत्र्य, न्याय, समता हे सगळं सांगणार. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः विज्ञानवादी असणारा तथागत महामानव गौतम बुद्धाचा बौद्ध धर्म स्वीकारला. आणि बाबासाहेबांनी स्वीकारल्यानंतर देशातील अनेक बाबासाहेबांच्या अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि देशभर बौद्धांची चळवळ एक गतिमान झाली. एक मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध चळवळ या देशामध्ये सुरू झाली. आणि अनेक ठिकाणी असे विहार अस्तित्वात आलेले आहेत. त्यामध्ये एक ज्ञानार्जनाचं काम या विहाराच्या माध्यमातून केलं जातं. अनेक विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचं काम, त्यांना विज्ञानवादी बनवण्याचं काम या विहारांमधून आज देशभरात केलं जातं आहे. आज मी हे सगळं सांगण्याचा उद्देश आहे, त्याचं कारण असं आहे की आज प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या ठिकाणी ध्वजावंदन केलं जातं. 15 ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी ध्वजावंदन केलं जातं. अनेक महापुरुषांचे जयंत्या असतील, अनेक राष्ट्रीय सण असतील, या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात या विहारामध्ये साजरे होत असतात. आपण इकडे पाहत असाल, इथं आज सकाळी ध्वजावंदन झालेलं आहे. समाजातले अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आज सकाळी. आणि या विहाराचं खऱ्या अर्थानं काम करणारे बाळासाहेब भोसले आपल्यासोबत आहेत. विषय गंभीर आहे, तसा पाहिला तर विषय गंभीर आहे. हा जो बौद्ध वृक्ष दिसतोय, या बौद्ध वृक्षाला आपण स्क्रीनवरती पाहत असाल की इथं ते लिंब लावून त्याला खिळे ठोकलेले होते. म्हणजे एकीकडे आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आणि आजही माणसांची मानसिकता म्हणजे किती विज्ञान युगामध्ये वावरत असतानाही एवढा विज्ञान युग जग कुठे चाललेलं आहे, अशा अवस्थेमध्ये सुद्धा चक्क बौद्ध वृक्षालाच लिंब, खिळं ठोकलेले जे आपण स्क्रीनवरती पाहताय. त्या अनुषंगानं आज आपण बाळासाहेब भोसले यांना बोलणार आहोत. हे विहार त्यांच्याच पुढाकारातून हे विहार अस्तित्वात आलेलं आहे. बाळासाहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आम्हाला, तो कळला हा प्रकार नेमकं काय झालं होतं आणि काय? आज सकाळी ज्यावेळेस आम्ही सर्व या ठिकाणी 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी पंचशील बुद्ध विहारात आलो, त्यावेळेस आम्ही सर्व आमचे सभासद वगैरे आम्ही झेंडावंदन करण्यासाठी सगळी तयारी करत होतो. अचानक आमचं बौद्ध वृक्षाकडे लक्ष गेलं आणि त्या ठिकाणी 5 लिंब आणि 5 खिळे ठोकून त्या वृक्षाचं, थोडक्यात ह्या बौद्ध वृक्षाचं स्थान अंधश्रद्धेत बदलण्याचं काम अजूनही लोक करतात. आपण पहा, 77 वर्ष आपलं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तही लोक किती अंधश्रद्धेमध्ये काम करतात हे आपल्याला या ठिकाणी जाणून येते. काय मग त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तुमच्या काय चर्चा झाली, नेमकं काय झालं? आमची अशी चर्चा झाली, काही कार्यकर्त्यांनी बोलले की इथं भूताचा वास आहे की काय, आणि इकडं सगळी लहान मुलं वगैरे, म्हणजे असे त्यांना भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीतरी केला असेल. परंतु आम्ही सांगितलं, आपण पंचशील बुद्ध विहार तथागत गौतम बुद्धांचं अनुयायी आहे आणि तसेच बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा आपला देश आहे आणि आपण याच्यावरती काय लक्ष द्यायचं नाही. हे लिंबू आणि खिळे ठोकल्याने काहीही होत नसतं असं मी सर्वांना जाहीर सांगितलं या ठिकाणी. आता ही लिंब खिळं आपण म्हणलात, इथं काही दिसत नाही आहेत आत्ता. सर सकाळी आम्ही हे लिंब वगैरे सगळे आमचे सभासदांनी न घाबरता ती लिंब खिळे सगळे काढले आणि या ठिकाणी त्याला जाळून टाकले. सरबत करणार होतो, पण त्याच्यात खिळं ठोकलेलं, त्याच्यात ते गंज उतरले असेल म्हणून आम्ही काय सरबत करून पिलो नाही. नाही तर आम्ही ते नारळ किंवा लिंब असं सरबत करून पितो. आम्हाला काही होत नाही, कारण आम्ही बुद्धांचे अनुयायी, तथागत बुद्धांना मानणारे लोक आहोत, तसेच बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहोत आम्ही.
धन्यवाद बाळासाहेब, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. खरं तर सर्वांनीच आता विचार करायला हवा. आपण विज्ञान युगात वावरतोय, विज्ञान युगात जगतोय आणि अशा अंधश्रद्धा बाळगून किंवा असे काही खेळे ठोकून कधी कुणाचं चांगलं होत नाही की कुणाचं वाईट होऊ शकत नाही. कारण आपलं चांगलं आपण करायचं असतं. हा साधा विचार अजून किती दिवस लागणार आहे सामान्य माणसापर्यंत पोचायला माहीत नाही. नगरसेवा टाइम्स न्यूजसाठी कॅमेरा पर्सन जालिंदर बापू नवलेसह मी शिवराम कांबळे. नमस्कार.